चला संक्रांत जवळ येत आहे आणि संक्रांत म्हटल्यानंतर तीळ आणि गूळ याची पोळी किंवा तिळगुळाचे लाडू आपल्याला आवडतात खायला आणि थंडीच्या दिवसात हे खायलाच पाहिजे। पण ही पोळी मी आज बनवते माझ्या मुलगीच्या डब्यासाठी, कारण मुलगी काय करते, डब्यात जर तिच्या आवडीचे पदार्थ नसतील तर ती येताना ना हमखास त्यातली थोडी तरी चपाती राखतेच। तिला भाजी नको असेल तर ती आणि येताना ती वाटेत कुत्र्याला खाऊ घालते विशेष म्हणजे, आणि जर कुत्रा नसेल तर घरी आल्यानंतर मांजराला खाऊ घालते। तुमची मुलं अशी करतात काय? कमेंट करून नक्की सांगा। तिने एकदा चपाती राखली तेव्हा विचारलं का राखली चपाती, तर भाजी आवडली नाही। मग ज्या दिवशी तिला भाजी आवडत नाही त्या दिवशी ती चपाती राखायला लागली। त्यानंतर तिला मग रागावल्यानंतर दुसऱ्या वेळेस ती भाजी तिनं खाल्ली पण चपाती तिने माघारी आणली नाही। त्याच्यावरनं ओळखायला आलं, तिच्या मैत्रिणीला विचारलं, मग ती मैत्रीण सांगू लागली की तिने चपाती वाटेत कुत्र्याला टाकली। चला चालायचंच, मुक्या प्राण्यावरती दया केलीच पाहिजे आणि मुलांच्या आवडीचे पण पदार्थ आपण बनवलेच पाहिजेत। शेंगदाण्याच्या पोळी बरोबर भेंडीची भाजी बनवले। चला तर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा।